कॉकरोच जनता पार्टी एक नंबर. ॲक्चुअली हा एक राजकीय पक्ष नाहीये. तर हा एक दबाव गट असल्यासारखा किंवा एक इंटरनेटच्या माध्यमातून सरकार किंवा आपल्या ज्या न्यायव्यवस्था आहे त्यांना दिलेलं एक चोख प्रत्युत्तर आहे. मित्रांनो, जी लोकं आहेत, त्या लोकांचा एक वेगळाच अप्रोच असतो. हे लोकं खूप जास्त इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. हां, थोडेफार आळशी आहेत वगैरे आपण मान्य करतो. का तर बेरोजगारी आपल्या भारतामध्ये आहे. आता ही बेरोजगारी आकड्यांमध्ये जरी दिसली नसली, तरी आपल्या भारतामध्ये बेरोजगारीचा भाग, छुपी बेरोजगारीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. आता झालंच असं होतं, की सुप्रीम कोर्टमधले जे सरन्यायाधीश आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, की भारतीय तरुण हा आळशी आहे, भारतीय तरुण हा सोशल मीडियावरती पडीक राहतो, भारतीय तरुण हा कॉकरोचसारखा आहे. तर त्याचाच एक प्रत्युत्तर म्हणून अभिषेक दिपके, लक्षात घ्या, अभिषेक दिपके नावाच्या एका तरुणाने एक चळवळ सुरू केली ऑनलाईनच्या माध्यमातून. हा एक पक्ष नाहीये, कॉकरोच जनता पार्टी. परंतु या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारला विरोध किंवा या सिस्टमला विरोध करण्यासाठी आम्ही जी लोकं आहेत, हे कशा पद्धतीने एकत्र येऊ शकतात आणि कशा पद्धतीने ही चळवळ अशा लेझी लोकांना एकत्र आणून देशामध्ये एक अवेअरनेस क्रिएट करू शकतात भ्रष्टाचाराबद्दल किंवा आपल्या पडत्या असलेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल किंवा एक्झाम म्हणजे पेपर लीक बद्दल. ओके. हे एक प्रकारचा तो चळवळीतून व्यक्त होणारा राग आहे. ओके. दॅट्स इट. त्यामुळं कॉकरोच जनता पार्टी भारी नाव आहे. म्हणजे तसा विचार केला तर आजकाल पक्ष पण असे येऊ शकतात. पण अजून तरी त्याला पक्ष कन्सिडर करू नका. ठीक आहे.